आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजलेलं आहे. सध्या मी उभा आहे ते कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील शेखरवाडी गावामध्ये. काही नागरिक येथील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की गावातील काही समस्या असतील किंवा त्यांच्या मनातील उमेदवार कसा असावा हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. 9 वर्षापासून आता सध्या जिल्हा परिषदची निवडणूक होत आहेत. काय सांगा, कसं बघता या निवडणुकीत सध्या? निवडणुका नसल्यामुळे कसं झालं, हे अधिकारी तिथलं पंचायत समिती जेडपीचं पूर्णपणे म्हणजे बेतालपणे काम चालू आहे. म्हणजे दुर्लक्ष नाही प्रशासनावर. म्हणजे इतके दिवस का त्यांनी निवडणुका लांबवली ह्याच्यामध्ये हे पाहिजे. उमेदवार कसा असावा असं मला वाटतो? उमेदवार सुशिक्षित असावा, जेणेकरून सर्व समाजांना बरोबर घेऊन जाणारा पाहिजे. सध्याचे जे आता उमेदवार उभे आहेत, तुम्हाला माहिती आहे का कोण उभे आहेत कामेरी जिल्हा परिषद? आहेत की कोण आहेत? राष्ट्रवादीकडून रणजित पाटील, बरं. ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते, ते आहेत. भाजपकडून जयराज पाटील, बरं. ते आहेत. नागरिक म्हणून तुमच्या गावाचा विकास काय झाला आहे का या मागल्या काही वर्षामध्ये, किंवा अजून काही बाकी आहे? काय विकास काय चालूच राहतोय, विकास बंद कधी आहे? विकास थोडा नाही, पण अजूनही काही कमी असेल, म्हणजे काही विनू असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, पाण्याची समस्या असेल, किंवा स्वच्छ पाणी, किंवा पावसाळ्यामध्ये जे काही एखादं पुराचं, किंवा उन्हाळ्यामध्ये पाणी पुरत नाही, अशा काही समस्या आपल्या तुमच्याकडे? उन्हाळ्याचा आता फक्त शेतीचाच प्रॉब्लेम मोठा आहे आमच्यात. बरं. शेतीसाठी ते आता काय वाकरुडीचं झालं आहे, इकडं डाव्या कालव्याचं झालं आहे, पण काय अजून नुसत्या पाईपाचं आता 2-3 वर्ष झालं पाईपाच घालून ठेवले. त्याच्यात काय अजून तरी काही हे नाही, पाण्याचं काही थेंब अजून आलेला नाही. तर एकंदरीतच या निवडणुकीच्या माहोलमध्ये समजा तुमच्या गावाला दोन्ही उमेदवार येतील, तर काय तुमची मागणी त्यांच्याकडे प्रामुख्याने असेल? प्रामुख्यानं कसं, जिल्हा परिषदमधनं मिळणाऱ्या शेतीसाठी ठिबकसारख्या योजना होत्या, अवजार मिळत होतं, ते सध्या बंदच होतं. बऱ्यापैकी बरेच दिवस झालं बंदच आहेत ह्या. मागील कार्यकाळामध्ये जे काही आपले उमेदवार असतील, किंवा त्यावेळी काही तुम्हाला जिल्हा परिषदचं अनुदान असेल किंवा काही इतर मिळत साहित्य होते. मिळत जिल्हा होतं? परिषद सदस्य असला तर एखादा निधीतनं कुठलं पण काम एखादं होत होतं. हे आता 8-9 वर्ष झालं पूर्णपणे बंदच आहे. म्हटलं काय 5 वर्ष झालं जवळजवळ. मला सध्या तुमच्या मनातील कोण असा उमेदवार असावा असं वाटतं मला, आणि कसा असावा एक नागरिक म्हणून? नागरिक म्हणून असा स्वच्छ प्रतिमेचा बाबा, जेणेकरून प्रत्येकाच्या अडीअडचणीला येऊन धावून येणारा असा पाहिजे. अजूनही आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा काही जाणून घेणार आहोत. शेखरवाडी गावातील काही तरुण मंडळ सुद्धा आपल्याकडे, युवक सुद्धा इथे उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणून घेणार आहोत की काय सांगाल, एक तरुण म्हणून या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता? जे काही राजकारण चालू आहे त्यामध्ये कोण कुठल्या पक्षात जातोय, आपला प्रत्येकजण स्वार्थ बघून प्रत्येकजण आपल्या आपल्या सोयीनुसार प्रत्येक पक्षात जातोय. तो मग आज आपण कार्यकर्ते म्हणून यांच्यासाठी भांडण्यात काही अर्थ नाही. पहिली गोष्ट म्हणजे तरुणांनी आता जे चालू आहे, जे सरकारने रोजगार दिले पाहिजे तरुणांना, ते काही अजून दिलेले नाहीत. प्रत्येक तरुण गावात असेच फिरत आहेत की ज्यांना जॉब नाही, त्याची सोय केली पाहिजे सरकारनं कुठेतरी. जे आता नवीन तरुण एक आहे, आता जिल्हा परिषदेसाठी जो उभा राहिले, ते जयराज पाटील असो या रणजित पाटील असो, ते कोणीही असो, निवडून कोणीही येऊ, त्यांनी तरुणांसाठी रोजगार उपलब्ध केला पाहिजे. आता जे काही उमेदवार असतील, हां, नक्की त्यांच्याकडून अपेक्षित काय आहे तुम्हाला? कशा पद्धतीने आता आमच्या गावामध्ये एकतर म्हणजे आरोग्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी आरोग्य एखादं विभागाचं काहीतरी चालू केलं पाहिजे. पाण्याची समस्या आहे गावात. काही शेतकरी वर्ग सुद्धा आपण इथे उपस्थित आहे. आपण शेतकऱ्यांना सुद्धा आपण विचारणार आहे की काय सांगाल निवडणुकीच्या संदर्भात? आता काही मतदार तुमच्याकडे मतदार मागा येतील, उमेदवार येतील, त्यांना शेतीच्या संदर्भात विकासाच्या दृष्टीने तुम्ही काय त्यांच्याकडे मागणी कराल? शेतीला पाणीच नाही मुळात. 20-25 वर्ष झाली वाकोडी बुद्रुकचं नुसतं तुंतुन चालू आहे, आणि आत्ता 3 वर्ष झाली भाजप सरकारनं पाणी आणलं आहे, म्हणजे पाईपलाईन केली आहे, पण अजून काही पाण्याचा पत्त्या नाही. प्रत्येक वेळी सत्तूभाऊनं बाबा 100 कोटी देतो, 200 कोटी देतो, दिलं आहे, पण अजून आम्हाला काय, जोपर्यंत पाणी पडत नाही तोपर्यंत आम्हाला ती 100 कोटी 200 कोटी काही दिसत नाहीत. ज्यावेळी आम्हाला पाणी पडेल त्यावेळी आम्हाला दिसणार की बाबा ह्या भाजपनं किंवा ह्या काँग्रेसनं, ह्या राष्ट्रवादीने केलं. आणि इथं उमेदवार म्हणला तर उमेदवार दोन्ही सुशिक्षितच आहेत. उपाध्यक्ष जिल्हा परिषद त्यासने अनुभव आहे, पण जयराज पाटलांच्या आजोबांच्यापासून अनुभव आहे. जरा लाट चालू आहे, आणि जयराज दादा ते काय जरा युवकांना घेऊन पुढे जाऊ शकतात, चांगलं काम करू शकतात. पण त्यांनी निवडून आले, पहिले वाकोडे बुद्रुक योजनेचं पाणी गावात आणलं पाहिजे.
आमचं गावाचा भाग आहे तो पहिला त्याच्यापासून बाजूला आहे. एवढ्या लाईन केल्या काय झालं तर पण ते काही सक्सेस झालं नाही. ते आता त्यांनी सक्सेस करून पाणी आणावं शेतीला. गावाच्या तुमच्या शेखरवाडी हे ग्रामीण भाग म्हणून समजला जातो आणि दोन्ही म्हणजे वाळवा तालुका आणि शिराळा तालुक्याच्या अगदी टोकावरती ही गाव आहे. विकासाच्या दृष्टीने पाहिलं तर कशा पद्धतीने इथे विकास झाला आणि काय अजून शिल्लक आहे असं वाटतं मला? आमचं शेखरवाडी गावामध्ये आता आपण विचार केला तर पूर्ण शेखरवाडी गाव ही शेतीवरतीच अवलंबून आहे. 75% शेतीवरती अवलंबून आहे. परंतु ह्या ठिकाणी बघितलं तर पाण्याचा अभाव पूर्णपणे हे आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या नावाखाली बऱ्याच निवडणुका झाल्या, परंतु याच्यामध्ये फक्त राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला, पण वाकुर्डेच काही पाणी आमच्या गावामध्ये आलं नाही. एक फाटा कारव्यापासून येणार होता, तो काय पूर्ण झालेलाच नाही. परंतु आता जर भाजपच्या काळामध्ये बघितलं तर विकासाच्या दृष्टिकोनातून बोलायचं म्हटलं तर एक फाटा पूर्ण बैठका वगैरे घेऊन सत्यजित देशमुख माननीय आमदार सत्यजित देशमुख आमदार झाल्यापासून 1-2 बैठका झाल्या आणि पूर्ण एक फाटा कारव्यापासून येणारा त्याचं काम आता पूर्ववत चालू आहे आणि थोड्या दिवसात पाणी येईल. गावामध्ये विकास बघितला तर आत्तापर्यंत ज्या निवडणुका झाल्या ह्या 15 वर्षामधला विकास बघितला आणि ह्या 5 वर्षामधला बघितला. अंतर्गत रस्ते बघितले असतील, अंतर्गत गटारी बघितली असतील. या भाजपच्या माध्यमातून मध्ये विकासाचा विचार केला तर कोट्यवधी कामं झालेली आहेत. अंतर्गत रस्ते असतील, अंतर्गत नाले असतील, पेविंग ब्लॉक असतील, मंदिरांची कामं असतील, महादेव मंदिर असेल, अन्य जिल्हा परिषद शाळेमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे असेल तर आदरणीय सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून झालेले आहेत. आदरणीय भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांच्या माध्यमातून आणि सत्यजित भाऊ यांच्या माध्यमातून बऱ्याच विकास ह्या 15 वर्षामध्ये जेवढा झाला नाही तेवढा हा 5 वर्षामध्ये विकास झालेला आहे. आणि आमचं असं युवा म्हणून वैयक्तिक मत असं आहे की जिल्हा परिषदचा उमेदवार हा उच्च शिक्षित असावा, अभ्यासू असावा, शांत संयमी असावा आणि त्याच्याकडून चांगल्या पद्धतीचं गावचा विकास व्हावा हाच दृष्टिकोन आमचा असेल आणि त्यानुसारच आम्ही मतदान करेल. तर एकंदरीत आपण पाहिलं की जिल्हा परिषद निवडणूक ही मिनी मंत्रालय म्हणून समजलं जातं आणि या मिनी मंत्रालयामध्ये जाणारा आपला हा उमेदवार एक उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत असावा असं ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर गावातील विकास कामे करण्यावर त्याचा भर असावा हे सुद्धा त्यांनी आपलं बोलून दाखवलेलं आहे. M24 ताससाठी मी दिलीप मोहिते, सांगली.